नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। मी दिगंबर नंदेश्वर, उपसंपादक ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज। आज 19 ऑगस्ट 2026 आज प्राध्यापक श्याम ठवरे युवा फाउंडेशन धाबे टेकडीचे संस्थापक डॉक्टर राहुल ठवरे यांच्या माध्यमातून पवनी धाबे, नवेगाव बांध, कोहलगाव या रोडच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पवनी धाबे, नवेगाव बांध मार्गावर कोहलगाव टिपाईन परिसरात रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थी, ग्रामस्थ, वाहन चालकांना होत असलेल्या त्रासाचे निषेधार्थ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि या आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित शेकडो गावकरी, विद्यार्थी यांना आलेल्या समस्या, उद्भवलेल्या समस्या या ठिकाणी यांचे निराकरण करण्यासाठी आणि अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रायपूर यांच्या माध्यमातून जे निष्काळजीपणामुळे, दुर्लक्षितपणामुळे या रस्त्याचे बांधकाम सुरू असलेल्या या कामामुळे अनेक लोक या मार्गावर मोटारसायकलने स्लिप होऊन पडले, कित्येकांचे अपघात झाले, कित्येक विद्यार्थ्यांचे सायकली पंक्चर झाल्या, कित्येक विद्यार्थ्यांना पायदळ शाळेमध्ये जावे लागले। आणि हा एरिया जंगली एरिया असून या ठिकाणी हिंसक प्राण्यांचे भ्रमण होत असते आणि या ठिकाणी अनेक ठिकाणी हिंसक प्राण्यांच्या घटना घडत आहेत। तरी पण अशा वेळेस या रस्त्याचे काम अपूर्ण आहे आणि या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमुळे होत असलेल्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी कित्येकांचे जीव मुठीत घेऊन चालावं लागत आहे। तरी पण यांच्या या कामाच्या निष्काळजीपणामुळे, अलगर्जीपणामुळे या ठिकाणी स्वर्गवासी प्राध्यापक श्याम ठवरे युवा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। या ठिकाणी या कार्यक्रमाच्या वेळी या आंदोलनाची दखल घेण्यासाठी या कार्यक्रमात कोणत्याच प्रकारच्या दंगाधोपा किंवा कोणत्याच प्रकारची उचित घटना घडू नये यासाठी पोलीस स्टेशन नवेगाव बांधचे ठाणेदार अजित पाटील यांच्या पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी हा रास्ता रोको आंदोलन संपन्न होत आहे। तरी पण या कार्यक्रमामध्ये अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने अमोल भुरे प्रतिनिधी म्हणून उपस्थित झाले, तर विकास नारायण आरबी असोसिएट, संतोष जाधव MSIDC नागपूर टेक्निकल ॲडवायझर, शुभम उगिले MSIDC उपअभियंता प्रतिनिधी, त्याचप्रमाणे या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य चंद्रकलाताई ठवरे प्रामुख्याने उपस्थित होते। आणि या आंदोलनाचे जे मुख्य नेतृत्व जे होते ते श्री डॉक्टर राहुल ठवरे यांच्या या माध्यमातून हा रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। आणि या आंदोलनामध्ये लेखी स्वरूपामध्ये मागण्याची माहिती मागण्यात आली आहे। तरी पण या अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून 25 डिसेंबर 2026 पर्यंत या कामाची 100% पूर्तता करण्यात येईल असे आश्वासन लेखी स्वरूपामध्ये देण्यात आलेले आहे। आणि या दरम्यान या रोडवरती कोणतेही अपघात झाल्यास तर अपघाताला जे काही अपघात होईल, ज्याला ज्या आर्थिक निधी खर्च येईल त्याची पूर्ततासुद्धा अग्रवाल कंपनीच्या माध्यमातून करण्यात येईल। त्याचप्रमाणे या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। अशा प्रकारचे या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये या मागण्यांची पूर्तता करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजित पाटील, सचिन कापगते, सतीश कापगते, योगेश नाईक, कोहलगावचे सरपंच बळीरामजी टेंभुर्णे, हरिभाऊ नेताम, गुरुदेव चांदेवार, रचना डोंगरवार, रामेश्वर घोगुसकार, उपसरपंच रवींद्र नाईक झाशीनगर, चंद्रकुमार दोनोडे, विलास थेर अशा प्रकारे अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊन आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या आंदोलनाला
साथ दिली, सहयोग दिला. अशाच प्रकारे बघत राहा ब्लूस्टॉम TV न्यूज. आणि समोर या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याची पूर्तता कोहलगाव ग्रामपंचायत या ठिकाणी या लेखी स्वरूपामध्ये मागविण्यात आले आहेत. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून समोर कोणत्या कोणत्या मागण्या आपल्या या आंदोलनाच्या वतीने मागण्यात आल्या आहेत आणि त्याची पूर्तता कशा प्रकारे करण्यात आली आहे ते आपण समोर पुढील मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. नवेगाव बांध ते चुटिया आणि नवेगाव बांध ते कोलगाव जो गोठणगाव रोड आहे त्या रस्त्याची दुर्व्यवस्था जी झाली आहे, काम रखडलेलं होतं, त्या संदर्भात आम्ही शेवटच्या 1 महिन्यापासून यांच्या दूरध्वनीद्वारे, फोनद्वारे, कॉलद्वारे कॉन्टॅक्टमध्ये होतो. यांना वारंवार कॉल करूनही यांनी याच्यावर काही दखल घेतली नाही. यांना विद्यार्थ्यांच्या लोकांच्या समस्या सांगितल्या तर यांनी काही याच्यावर दखल नाही घेतली. शेवटी आम्ही 10 दिवसापूर्वी यांना पत्र दिलं की जर तुम्ही कामाचं म्हणजे रोडचं काम बरोबर केलं नाही, या लवकरात लवकर केलं नाही, याची उपाययोजना न करता तुम्ही केलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असं आम्ही यांना ऑलरेडी इशारा दिला होता ग्लोबल कंपनी. कोणत्या कोणत्या रोडबद्दल कंप्लेंट दिलं? नवेगाव बांध ते कोलगाव रोड जो गोठणगावला अटॅच होते आणि नवेगाव बांध ते चुटिया रोड जो चिचगडला अटॅच होते. या रोड संदर्भात आम्ही वारंवार तुमच्या लोकांतर्फे लोकप्रतिनिधीद्वारे पत्रामध्ये, या वर्तमानपत्रात आम्ही वारंवार न्यूज देऊनही याच्याकडे यांचं कंत्राटदाराचे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. वारंवार देऊनही यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं. आजच आमच्या मोर्चाद्वारे 3-4 विद्यार्थी पूर्ण चिखलाने माखून आलेले होते, हे त्यांना दाखवलं. पण कितीतरी अपघात झाले, खूप लोक अपंग झाले. एक आमच्या रामपुरी ग्रामपंचायत अंतर्गत एक तारामचा मुलगा, त्याच्या जिभेला इंजुरी झाली, जीभ कट झाली. याला जिम्मेदार कोण? आता यांनी ह्या सर्व लोकांची सर्वस्वी जिम्मेदारी घेतलेली आहे. ह्या आरोग्यविषयक उपाययोजनेसाठी एक ॲम्ब्युलन्स आणि एक 24 तास ड्रायव्हर उपलब्ध करून देणार आहेत. आणि 25 डिसेंबरपर्यंत हे रोडचं पूर्ण कंप्लीट काम रहदारीसाठी योग्य होईल अशा पद्धतीचं 25 डिसेंबरपर्यंत डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. आणि ह्या अशा कामासंदर्भातही रोडच्या दुरुस्ती संदर्भामध्ये जर कोणाची ह्या दौरान कोणाचा ॲक्सिडेंट या अपघात झाला तर त्याची आर्थिक मदत, हॉस्पिटलची त्याची आर्थिक मदत हे यांच्या कंपनीद्वारे त्या रुग्णास करून देण्यात येणार आहे. यांनी असं आश्वासन दिलं आहे. हे सर्व झाल्यानंतरही जर यांनी 25 डिसेंबरपर्यंत केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू. या सर्वस्वी जिम्मेदार हे राहतात. बरं साहेब, तुमचा परिचय द्या. माझं नाव आहे अमोल भुरे. मी अग्रवाल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आमच्याकडे नवेगाव बांधते चुटिया गेट रस्त्याचे काम आहे आणि नवेगाव बांधते कोहलगाव गोठणगावपर्यंत काम आहे. या कामाचे कार्य प्रगतीवर आहे आणि 25 डिसेंबर 2026 पर्यंत 100% काम पूर्ण करण्याची आम्ही जिम्मेदारी घेतलेली आहे. यामध्ये ह्या प्रवाशांच्या, नागरिकांच्या कोणत्या कोणत्या मागण्या तुमच्याकडे आल्या आहेत? नागरिकांच्या मागण्या की रस्ता खराब झालेला आहे, त्यांना लवकरात लवकर दुरुस्त करा आणि काम पूर्ण करा. तिथं अपघात वगैरे होत आहेत, त्याच्यामुळे त्यांना असा त्यांची डिमांड आहे. तर या ठिकाणी बरेचसे अपघात झाले आणि त्यांना जो काही आर्थिक नुकसान वगैरे जो झाला आहे याबद्दल तुमचं काय विचार आहे? आता आम्ही लिहून दिलो आहे त्यांना की आता रस्ता दुरुस्त करताना किंवा कार्य करताना जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर त्याची भरपाई आम्ही कंपनीद्वारे करणार आहोत. तर ते तुम्ही लेखी स्वरूपामध्ये लिहून दिले काय? लेखी स्वरूपामध्ये लिहून दिलेलं आहे. समजा 25 डिसेंबर काम पूर्ण न झाल्यास 25 डिसेंबरपर्यंत काम 100% करण्याची आमची जबाबदारी राहील. हॉस्पिटल में चले जाओ, अश्विन मैडम से मिलो और मेजरमेंट लो. मैं हॉस्पिटल में नहीं